सेवेसाठी निवडलेला असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवान संत ज्ञानेश्वर महाराजांचं श्रेष्ठत्व सांगून स्वतःविषयी नम्रता व्यक्त करतात. विठ्ठला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही म्हणता एवढा सोपा अभंग का घेतला. आता सर्व गावकरी मंडळी कुणाचं कसं कंटाळून तानातून आलेले असते आणि आपण इथे आनंदी देऊन ब्रह्ममाया सांगितलं त्या वाटलं घरच्यापेक्षा इथं जास्त ताण होईल आहे की नाही. त्यामुळे म्हणलं कसं सगळ्याला आता मला सांगा जर डॉक्टरकडे जाऊन गुण नाही आला तर याच्यात दोष कोणाचा पेशंटचा का डॉक्टरचा. डॉक्टर गेलं की डॉक्टरचा ना गुण नाही आलं तुम्हाला जर कळलं नाही तर ऐकणार कसं सांगणार. त्यामुळे सर्वांच्या परिचयाचा असा अभंग हा अभंग पाठ नाही असा माणूस नाही. हा अभंग पाठ नाही असा माणूस नाही. किंबहुना हा अभंग कोणी पाठ केलेला नाही हा पाठ झालेला. हा कोणी पाठ केलेला नाही हा अभंग पाठ झालेला आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये कुठलीही प्रकारची तुम्ही सेवा करा हा अभंग म्हटल्याशिवाय कोणत्याही सेवेला परिसमाप्ती नाही. तुम्ही हरिपाठ करा तुम्हाला शेवटी हा अभंग म्हणावाच लागणार. तुम्ही काकडा करा शेवटी हा अभंग म्हणावाच लागणार आहे. कीर्तन करा भजन करा काही काही ठिकाणी आरती घेत नाही परंतु हा अभंग म्हणून ज्ञानदेव तुकाराम केले जातात. सप्ताची सांगता काल्याने होते परंतु काल्याची सुद्धा सांगता या अभंगाने होते. आणि सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. आणि हा अभंग निवडण्याचं दुसरं कारण असं आहे की हा अभंग आपण रोजच म्हणतो आणि रोज म्हणत असल्यामुळे याच्या अर्थदृष्टीने आपण हा दुर्लक्षित केलेला आहे. रोज आपण हा अभंग म्हणत असल्यामुळे याच्या अर्थाच्या दृष्टीकडे आपलं दुर्लक्ष आहे. आणि मग उलट असं व्हायला पाहिजे होतं की जो अभंग आपण रोज म्हणतो त्या अभंगाचा अर्थ आपल्याला लवकर लक्षात यायला पाहिजे होता आणि लवकर अर्थ कळायला पाहिजे होता आहे की नाही. रोज आता पण कसं असतं अति परिचयात आवडणे होत असत. अति परिचयात आवडणे होत असत. समजा रोज म्हणून जर अभंग त्याचा अर्थ कळत नसेल तर समजा टावर खाली रेल नाही. कळत माझ्या भाषेत तुम्हाला रोज अभंग म्हणून जर आपल्याला अर्थ कळत नसेल तर समजा टावर खालीच रेल नाही. टावर खाली रेल असायला पाहिजे पण टावर खालीच रेल नाही ऐक नाही. रोज अभंग म्हणून अर्थ कळायला पाहिजे होता परंतु अर्थ कळत नाही. याचा अर्थ मळाला खाला गेला लांबच्या पाखरा राखा लागला पण जवळच पाखरण घालून. आणि म्हणून हा अभंग अर्थदृष्टीने सर्वांच्या परिचयाचा व्हावा आणि भगवान ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये ज्ञानोबराचं चिंतन या अभंगाच्या द्वारा व्हावं म्हणून आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग आहे.